सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टर या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच असायलाच पाहिजेत, कारण दर आठवड्याला आम्ही नवीन नवीन डॉक्टरांची, तज्ञ डॉक्टरांची थेट गाठभेट आपल्याला प्रत्यक्ष इथे घालून देतो. प्रेक्षक हो, गणेशोत्सव असं म्हणतात पसरलेला आहे. गणपती बाप्पा मोरया हा नादसंवाद आपल्याला चहूकडे ऐकू येत आहे. गणेशोत्सवासाठी गणपतीची पूजा, गणपतीचे कौतुक, त्याची आरती आणि विशेषतः गोड मोदक आपल्या सगळ्यांनाच प्रिय आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये ज्या काही फॅड बनलेल्या गोष्टी आहेत की ताणतणाव, फास्ट फूड किंवा कमी झोपणं, अति जास्त झोपणं, खूप धावपळीचं हे झालेलं आयुष्य, व्यायामाचा अभाव, या सगळ्याच गोष्टींमध्ये तरुण वयामध्ये विशेषतः या लठ्ठपणाचं प्रमाण अतिशय जास्त आपल्याला दिसून येत आहे. आणि आज हेल्दी आणि हॅप्पी म्हणण्याऐवजी डिझीज्ड आणि फॅटी असं म्हणण्याची जवळजवळ वेळ आपल्यावरती आलेली आहे. आणि मग अशा वेळी गरज भासते ती काही इन्स्टंट आणि परमनंट अशा उपचार पद्धतींची. आणि हीच गरज लक्षात घेऊन आम्ही आजचा विषय आपल्यासमोर सादर करणार आहोत की जो असा आहे, तरुणांमधला लठ्ठपणा आणि त्यावरचे आधुनिक उपचार पद्धती. आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व डॉक्टर शशांक शहा हे उपस्थित आहेत. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांची ओळख आपण थोडक्यात पाहून घेऊयात. डॉक्टर शशांक शहा हे भारतातले एक जगविख्यात शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. त्यांनी वजन कमी करण्याच्या आणि मधुमेहावरील उपचारांवरती होणाऱ्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्यामध्ये जगभरात उत्तुंग असं नाव कमावलेलं आहे. भारतामधल्या वाढत चाललेल्या वजनाच्या समस्येवरती जे आधुनिक संशोधन सुरू आहे त्या मंडळाचे ते प्रमुख आहेत. तसेच आशियातल्या ओबेसिटी सर्जन या संघटनेचेही त्याने प्रमुखपद भूषवले आहे. नुकताच जून 2016 मध्ये अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या जागतिक परिषदेमध्ये डॉक्टर शहा यांना विशेष विवियन फॉन्सेका या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे. आणि असा पुरस्कार मिळवणारे डॉक्टर शशांक शहा हे भारतातले तसेच आशिया खंडातले एकमेव असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत. याचसोबत मधुमेह आणि अतिवजनामध्ये ज्या काही विविध संशोधन होतात, ज्या विविध शस्त्रक्रिया होतात, यांचा अभ्यास आणि या शस्त्रक्रियांविषयी त्यांनी एक आदराचं स्थान प्राप्त केलेलं आहे. यामागे खरोखरच सरांचे अथांग परिश्रम, तसेच अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा जगभरातल्या विख्यात इन्स्टिट्यूटकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण याचं मार्गदर्शन विशेष आपल्याला आज लाभणारच आहे. त्याच व्यतिरिक्त लिम्का बुक ऑफ अवॉर्ड्समध्ये सरांच्या विक्रमाची एक विशेष नोंद आहे की साधारण 45 हर्निया यांच्या सर्जरीज त्यांनी अवघ्या 10 तासामध्ये पार पाडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त सरांचा 25 वर्षांचा उत्तांग अनुभव आणि 25,000हून जास्त अशा शस्त्रक्रिया सरांनी आजवर केलेल्या आहेत. आणि विशेष आजच्या कार्यक्रमाच्या उल्लेखाने की स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी ही जी ओबेसिटीसाठी एक शस्त्रक्रिया केली जाते त्याचं भारतामध्ये स्थान रुजवण्यासाठी सरांचा प्रथम क्रमांक लागलेला आहे. सर मुंबईत सुद्धा आपल्याला आणि पुण्यामध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी कन्सल्टेशनसाठी नेहमीच आपल्या रुग्णांसाठी उपलब्ध असतात. सर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. विषयच आजचा इतका वेगळा आहे आमच्या सगळ्यांसाठी. सर लठ्ठपणा, जो पण तरुणांमधला लठ्ठपणा आम्हाला निश्चितच जाणून घ्यायला आवडेल. पण एक शरीराचा सुडौल बांधा आणि लठ्ठ झालेला बांधा यामध्ये काय फरक असू शकतो? देवानीच माणसाला वेगवेगळा बांधा दिलेला असतो. काही जणांची शरीर असते अगदी बारीक असते, काही जणांची फक्त लहानपणीच बारीक असते आणि मोठेपणी जाड होत जाते, किंवा काही बाळ असताना गुडगुडीत असतं पण मोठं झाल्यावरती बारीक होत जातं. अर्थात त्याच्यामध्ये माणसाच्या मेटाबॉलिझमचाही भाग असतो. मी तुम्हाला एका चित्रामधून दाखवेल. माझ्याकडे 2 सख्खे भाऊ आले होते. तर ते दोन्ही जर भाऊ तुम्ही बघितलेत या स्लाइडमध्ये, एका स्लाइडमध्ये, तर एक भाऊ माझ्याकडे वजन वाढवण्यासाठी आला आणि एक भाऊ वजन कमी करण्यासाठी आला. आई वडिलांनी दोघांना तेच प्रेम दिलं, तेच जेवण दिलं, पण दोघांचाही बांधा वेगळा होत राहिला. याचं कारण असं आहे की देवानी तुमचं पचनक्रिया, जठर, भूक लागणं, किती वेळाने किती जेवण करावं
आणि तुमच्या जेवणाचं साखरेत रूपांतर होईल किंवा फॅटमध्ये रूपांतर होईल किंवा अंगीत लागणार नाही अशी काही रचना केलेली आहे. त्याच्यात जेव्हा दोष होतात तेव्हा हा लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे येणारे आजार यायला लागतात. सर, आता खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही दाखवलं इनफॅक्ट या चित्रामध्ये सुद्धा की एकाच फॅमिलीमधले दोन सख्खे भाऊ. तर आता मला विचारायचं आहे की जसं आपलं वजन वाढू लागतं की आपण लठ्ठपणा किंवा ओबेसिटीमध्ये एंटर करतो, त्याबरोबर आणखीनही काही लक्षणं दिसतात का यासोबत? जसं वजन वाढायला लागतं तसं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे कपडे मोठे लागायला लागतात. आता आपल्याला खरं तर वजन जास्त असेल तर खूप गुडगुडीने छान दिसतो असं समजण्याची सवय होती, पण आता त्याच्याबरोबर आजच्या काळामध्ये खूप आजार यायला लागलेले आहेत. जर लठ्ठपणाची लक्षणं बघितलीत, तुम्हाला काही दाखवणार आहे पण चेहरा गोल दिसायला लागतो. एखाद्या व्यक्तीच्या मानेमध्ये, काखेमध्ये सगळीकडे काळे व्रण यायला लागतात, ज्याला अकॅन्थोसिस म्हणतात. म्हणजे काही वर्षांनंतर डायबिटीस होण्याची शक्यता असते. विशेषतः तरुण मुलींमध्ये पिरियड्स बिघडायला लागतात, चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात, केस यायला लागतात किंवा मुलांमध्ये छाती वाढायला लागते, कंबर वाढायला लागते, जास्त भूक लागायला लागते. कदाचित एका नॉर्मल असलेल्या व्यक्तीला हळूहळू थोडंसं आळसावल्यासारखं वाटायला लागतं. अशी लक्षणं यायला लागली म्हणजे समजायचं की लठ्ठपणा आलाय. हे परत मी तुम्हाला काही स्लाईडमधून दाखवणार आहे. जे मी बोलतोय ते तुम्हाला परत एकदा दिसेल की गोल चेहरा. तुम्ही जर बघितलीत ही मुलगी तर या मुलीचा चेहरा गोल दिसतोय पण नॉर्मल दिसतोय, पण एका ट्रीटमेंट नंतर जर बघितलं तर तिचे फीचर्स शार्प आणि जास्त चांगले झालेले आहेत. असे बदल होऊ शकतात. अजून एका तुम्ही याच्यात जर बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय की मुलीचं वयच जास्त वाटतंय, गालावरती केस आहेत. फॅट हे अनावश्यक ठिकाणी जमत चाललेलं आहे आणि ती ट्रीटमेंट नंतर कशी व्हायला पाहिजे किंवा कशी तिची शरीरयष्टी असायला पाहिजे, सुडौल असायला पाहिजे हे आपल्याला दिसू शकतं. सर, इथे मला एक विचारायचं आहे तुम्हाला की आपलं जेव्हा वजन वाढायला सुरुवात होते तेव्हा कुठल्या लेवलला येऊन आपण तो अलर्टनेस पाहिला पाहिजे? म्हणजे बरेचदा पेशंट म्हणतात की माझं एका महिन्यात 5 किलो वाढलं किंवा एका महिन्यात 5 किलो कमी सुद्धा झाला. तर आजच्या विषयाच्या अनुसरून कधी आम्ही अलर्ट व्हायला पाहिजे? जसं मी म्हणालो की भूक जास्त लागायला लागली, वजन वाढायला लागलं, 5 किलो म्हणजे तुमच्या शरीराच्या 5% जास्त वजन वाढायला लागलं म्हणजे तुम्हाला तज्ज्ञांकडून तपासण्या करून घेण्याची आवश्यकता आहे असं समजायला पाहिजे. 10, 15, 20 किलो वाढल्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर मात्र उपाय हे जास्त ॲग्रेसिव्ह व्हायला लागतात. तेव्हा लवकरात लवकरच त्याला आजार समजलं पाहिजे आणि ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. प्रेक्षको, खूप सुंदर मुद्दा आपल्याला सरांनी सांगितला आहे की लवकरात लवकरच म्हणजे एका महिन्यात 5 किलो आणि किंवा त्याहूनही जास्त वजन वाढणं तर ही निश्चितच एक समस्या आहे आणि आपण लक्ष दिलं पाहिजे. सर, सिम्पटम्सकडे आपण होतो तर शरीरावरती ज्या ठिकाणी केस नसतात त्या ठिकाणी केस येणं किंवा मग गायनेकोमॅस्टिया सारखे प्रकार जे पुरुषांमध्ये आपण पाहतो त्याविषयी आम्हाला काय सांगू शकाल? लठ्ठपणा जसा वाढत जातो तसं स्त्रियांमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज होतो असं म्हणतात. त्याचं कारण स्त्रीत्वाच्या हॉर्मोनचं हळूहळू पुरुषत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे मुलीच्या चेहऱ्यावरती केस वाढायला लागतात. तसंच तुम्ही जर मुलांमध्ये बघितलं तर मुलांमध्ये पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि मुलांची ब्रेस्ट किंवा छातीची वाढ व्हायला लागते, कमरेची वाढ व्हायला लागते आणि मग ते लूज कपडे घालून ते झाकण्याचा प्रयत्न करायला लागू शकतात. मानेवरती काळेपणा यायला लागतो आणि हळूहळू असं वाटतं की मुलगा अशी होते, जास्त भूक लागते, सांगितलेलं ऐकत नाही. याचा अर्थ शरीरामधले हॉर्मोन हे बिघडत चाललेले आहेत आणि त्याच वेळी त्याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. खूप छान सर. काही आम्हाला इमेजेस दाखवू शकाल का तुम्ही याच्याबद्दलच्या? हो, एका मी छोट्या मुलीचं तुम्हाला चित्र दाखवणार आहे. आई वडिलांना असं वाटत होतं की गुटगुटीत आहे, आपली मुलगी गोड दिसतीये, गोड हसतीये, गोल गोल होत चालली आहे. सगळेजण कौतुक करायचे, पण हळूहळू मानेवर जर बघितलं तर काळे व्रण यायला लागले. आई वडिलांना डायबिटीस होता, या मुलीला खूप लहान वयातच डायबिटीस झाला आणि त्याची लक्षणंही अशी दिसू शकतात. खूप छान सर. आपल्याला एक फोन कॉल येत आहे. शकील बोलत आहेत आपल्याकडे जळगाव येथून. नमस्कार. हेलो सर. हाँ बोला. मैं जळगाव में बोलतोय सर मी. हाँ बोला. शकील शेख नाव आहे मला. हाँ. तर सर माझं वजन 160 किलो आहे.
बघा. हा. तर सर वजन कमी करण्याबद्दल काही सांगू शकता का आपण? नक्कीच सांगू शकतो, नक्कीच सांगू हा, शकतो. बोला सर. तुम्ही हा, बोला. फोन ठेवू शकता आणि ऐकू शकता. 160 किलो एवढ्या लहान वयात वजन वाढलंय म्हणजे खरंच तुमचं वजन हे खूप पुढे निघून गेलेलं आहे. या वयामध्ये साधारणपणे 60, 70, 80 किलो वजन पाहिजे. म्हणजे जणू काही तुम्ही 80-90 किलोचं ओझं घेऊन चालत आहात. कदाचित तुम्हाला कोणीतरी व्यायाम करायला सांगेल, पण आम्ही नेहमीच सांगतो, जर एखाद्या नॉर्मल वजनाच्या व्यक्तीला 70-80 किलो जर खांद्यावर दिले आणि व्यायाम केला तर गुडघे, सांधे, स्नायू सगळे थकून जातील. तुम्हाला आधुनिक प्रकारच्या दुर्बीणोपचारांची गरज आहे, ज्याच्याने माणसाचं मेटाबॉलिझम बदलतं आणि हळूहळू तुम्ही नॉर्मल होऊ शकता. तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये पुढे ह्याची काही उदाहरणं आणि ह्याचा अर्थ समजून घेऊ शकालच. शकीलजी, निश्चितच पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला याबद्दल उत्सुक आणि अशी माहिती आम्ही देणार आहोत. सर, आपण म्हणत होतो की आता सिम्पटम्स तर आमच्या लक्षामध्ये आले, जसे तुम्ही काही विशेष स्त्रियांमधले सुद्धा सिम्पटम्स आम्हाला सांगितले. तर जेव्हा उपचारांची वेळ येईल तेव्हा काय काय वेगवेगळ्या लाईन ऑफ ट्रीटमेंट्स याच्यामध्ये आपण असू शकतात? उपचारांमध्ये सर्वप्रथम तुमची लाईफस्टाईल बदलणं, म्हणजे तुम्ही जंक फूड, हाय कॅलरी फूड हे कमीत कमी कधीतरी एन्जॉय करण्यापुरतं घेणं. शरीर ॲक्टिव्ह राहणं. मी असं म्हणणार नाही की जिममध्येच जायला पाहिजे. तुम्ही रोजच्या हालचालीमध्ये हालचाल करू शकता, स्वतःचं काम स्वतः करू शकता, थोडं चालत जाऊ शकता आणि तुमचं लिव्हिंग वाढवू शकता. हे उपाय झालेच नाहीत तर सर्व तपासण्यांनंतर आजच्या काळामध्ये खूप चांगले औषधं आलेली आहेत, ज्याने तुमची भूक कमी होऊ शकते, तुमच्या कॅलरी शरीरातून आपोआप जाऊ शकतात. आजच्या काळात अशा सुद्धा गोळ्या आल्या आहेत की तुम्ही जर गोळी खाल्ली तर पोटात जाऊन त्याचा फुगा होतो आणि पोट भरल्याचं समाधान होतं. ती गोळी 4-5 तास राहते, फुटून परत संडासमधून निघून जाते, परत काही वेळाने भूक लागते. तर खूप भूक लागण्यासाठी हे उपाय आहेत. हे होऊच शकलं नाही तर आजच्या काळात इंट्रागॅस्ट्रिक बलून, म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्हाला एक फुगाच खायला देतात आणि पोटात फुगवून ठेवतात, जेणेकरून 3-4 पोळ्या पोटात आहेत आणि आपण खूप जेवलं असं वाटत राहतं आणि जी भूक कंट्रोल होत नाही असं म्हणतात, त्याच्यावरती मात करता येते. 1-1, 2-2 वर्ष तो फुगा पोटात राहू शकतो आणि मग तुम्हाला डाएट करणं आणि लाईफस्टाईल चेंज करणं जमतं. हे सगळं झालंच नाही तर दुर्बिणीमधून जठर किंवा आतड्यावरती उपचार करून तुमचं मेटाबॉलिझम, तुमची भूक लागणं हे सगळं बदलून तुमचा मेटाबॉलिझम असा केला जातो जेणेकरून तुमचं शरीरातलं सर्व फॅट विरघळून त्याचं ताकदीत रूपांतर होऊन ते निघून जातं आणि हळूहळू तुम्ही परत पूर्ववत होऊ शकता. हे असं औषधापासून, लाईफस्टाईलपासून, बलूनपासून हे आधुनिक उपचारांपर्यंत सर्व उपचार असतात. कोण कुठल्या स्टेजला येतो याच्यावरती हे त्याचं यश अवलंबून असतं. जितकं लवकर येता तितकं तुम्हाला साधा उपाय असतो, जितकं उशीर याल तितकं तुम्हाला दुर्बिणीतून जास्त पुढचा उपचार करायला लागतो. निश्चितच सरांनी खूप अगदी सोप्या वाक्यात सांगितलं आहे की कोण कुठल्या स्टेजवर येतं, त्या स्टेजला जर योग्य उपचार मिळाले तर निश्चितच आपला प्रॉब्लेम हा सोडू शकेल. सर, आम्ही बऱ्याचदा काय होतं की ओबेसिटी झालेले रुग्ण कन्फ्यूज होतात, कारण आज बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही बघतो. तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता का की कोणत्या पद्धतीचा उपचार केव्हा आणि सातत्याने, किती सातत्याने आपण करणं आवश्यक आहे? हा ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, कारण रोज आपण पेपरमध्ये जाहिराती बघतो ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 15 दिवसात एवढं वजन कमी, 1 महिन्यात एवढं वजन कमी, इकडे जा. हे कुठलेही शास्त्रीय उपाय नसतात. जसं पाठ दुखत असेल आणि कोणी लाथ मारून बरं करत असेल तर जसं त्याला यश नाही किंवा जे शास्त्रीय नाही, तसेच हे सर्व उपाय शास्त्रीय नसतात. लठ्ठपणाच्या तज्ज्ञांकडूनच याची ट्रीटमेंट घ्यावी असा मी सल्ला देईन. जी गोष्ट सहज आणि एकदम लवकर मिळते ती तेवढ्याच काळात तुटून जाते, तेवढ्याच काळात जाते. आणि विशेषतः आम्ही येणाऱ्या सर्व रुग्णांकडे बघतो की मी 10 किलो वजन कमी केलं होतं, मी हे केलं होतं पण टिकलं नाही, माझा कंट्रोल टिकला नाही आणि परत 15 किलो वाढलं. अशा सर्व उपायांनी जर तुम्ही शास्त्रीय नसलेल्या उपचारांचा प्रयत्न केलात तर जेवढं वजन कमी होतं त्याच्याहून जास्त वजन तुमचं वाढतं आणि हे उपाय ॲक्च्युली वजन कमी करण्याच्या ऐवजी वजन वाढवणारे उपाय ठरले जातात. निश्चितच सर, खूपच उत्तम आपल्याला सांगत आहेत की शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा घेणं, तज्ञ डॉक्टरांकडनं चिकित्सा घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, एक फोन आहे आपल्याला. विलास बोलत आहेत आपल्याकडे अहमदनगर येथून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. हा डॉक्टर साहेब, मी अहमदनगरवरून बोलतो. हां, बोला. विलास थोरात.
हा तर माझी मुलगी आहे 18 वर्षाची. तर तिचं वजन आहे 65 किलो. तर ती रनिंग वगैरे करते, परंतु तिचं वजन अजून कमी नाही झाले. तिची उंची सांगू शकाल का तुम्ही? उंची 58 सेंटीमीटर. ठीक आहे, मी उत्तर देतो. साधारणपणे एक 8-9 किलोपर्यंत तिचं वजन कमी करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपण तिचा बांधा बघायला पाहिजे. तिच्या शरीरामध्ये फॅट किती, स्नायू किती, हाडं किती याचं मोजमाप केलं पाहिजे. एका शास्त्रीय पद्धतीने कुठे काय चुकतंय हे बघून त्याच्यावरती मग आपण उपचार करू शकतो. पण हे वेळेत असल्यामुळे याच्यावरती पूर्ण उपचार होऊन यश येऊ शकतं. निश्चितच सरांकडून अशी उत्सुक माहिती आपण आणखीन पुढेही घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा तुम्हाला आणखीन काही माहिती देणार आहे. पण आता वेळ आहे एक छोट्याशा ब्रेकनंतर लगेचच पुन्हा परत भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही सुद्धा तुम्हाला काही विशेष माहिती देतो. तर आज आम्ही माहिती देणार आहोत काजू किंवा कॅशू असं ज्याला आपण म्हणतो, की जे एक उत्तम ड्रायफ्रूट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याचं सायंटिफिक नाव आहे ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटल. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणून ओळखला जाणाऱ्या या काजूतून साधारण 100 ग्रॅम काजूमधून आपल्याला साधारण 550 कॅलरीज मिळतात. काजूमध्ये असलेले प्रोअँथोसायनाइड नावाचं एक जे तत्व आहे की जे काजूमध्ये असल्यामुळे आणि मुबलक प्रमाणामध्ये आपण घेतल्यामुळे शरीरामध्ये सेल डिव्हिजन की जे कॅन्सरमध्ये होतं अशा विभाजनाला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरतात. आता पुन्हा आपण आपल्या विषयाकडे येऊयात की सर आम्ही आता बघतो की वेगवेगळ्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स फॉर वेट रिडक्शन आणि आपण आता पूर्ण शस्त्रक्रियेबद्दल बोलत आहोत. तर काय फरक आहे या दोघांमध्ये रुग्णाच्या दृष्टिकोनातून विशेषतः? प्रत्येकाची अशी इच्छा असते की बाबा दुर्बिणीतून किंवा कुठलेही असे उपचार नको. त्याला विशफुल थिंकिंग म्हणतात की वाटते की नाही मी आज डाएट करेल, मी या ठिकाणी जाईल, जरा 5-10 किलो वजन कमी करेल आणि नंतर मी पाळेल. पण शरीरामधले वेगवेगळे स्त्राव हे तुम्हाला परत भूक आणून देतात. असं असतं की देवानी शरीर असं केलेलं असतं की जे तुम्ही घालवायचा प्रयत्न करता ते परत आणण्याचा प्रयत्न करतो. आणि हा ॲक्च्युली प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतो. कोणाला टायफॉइड झाला, जुलाब झाला, कॅन्सर झाला आणि वजन कमी झालं तर ते परत आणण्याचा मार्ग असावा म्हणून देवानी हे केलेलं असतं. पण कधी कधी हे स्त्राव हे हॉर्मोन इतके वाढतात की तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न केला तरीही ते परत वाढतात. आणि अशा वेळी जर व्यक्तीने चुकीचा मार्ग निवडला तर मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे, त्याच्यामध्ये वाढच होत जाते. मी तुम्हाला एका उदाहरणामध्ये दाखवणार आहे. एक मुलगी आली होती माझ्याकडे, तुम्ही या बघाल त्याच्यामध्ये. तिने आधीचे 5 वर्ष खूप प्रयत्न केला होता. प्रत्येक प्रयत्नानंतर 7-8 किलो वजन कमी व्हायचं आणि काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर परत 10-12 किलो वजन वाढायचं. ओव्हरीचं खराब होत, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज व्हायला लागलं, पाळी खराब व्हायला लागली. अशा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण छान दिसावं, सगळ्यांना आपण आवडावे. आजच्या काळात जर तरुण आपण बघितलं, कुठल्याही मुलाला किंवा मुलीला वाटतं की आपण सगळ्यांना आवडावे, आपण छान कपडे घालावे आणि म्हणून हे शॉर्टकटचा प्रयत्न करतात. पण त्याच्यामुळे वजन वाढतच जातं. तुम्ही जर बघाल तर ह्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक फरक असतो. शास्त्रीय पद्धतीने केल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये, चेहऱ्यामध्ये, ठेवणीमध्ये खूपच ड्रास्टिक बदल होतो आणि हा बदल शास्त्रीय पद्धतीने असल्यामुळे हा आयुष्यभर किंवा खूप काळ टिकू शकतो. निश्चितच सर, आता तुम्ही हा तर फरक आम्हाला या उदाहरणातनं उत्तम सांगितलात. तर विशेष आपली जी ट्रीटमेंट आहे गॅस्ट्रेक्टॉमी त्याबद्दल थोडंसं काही सांगा. गॅस्ट्रेक्टॉमी म्हणजे ही ट्रीटमेंट असते जठरावर. प्रत्येकाचं खाणं, भूक लागणं, किती खाणं हे जठरावर अवलंबून असतं आणि त्याचं पचन करून त्याचं फॅट होणार का नाही हे पण त्या हॉर्मोनवर अवलंबून असतं. विशेषतः लठ्ठ व्यक्तीमध्ये किंवा मुलांमध्ये, तरुणांमध्ये एका विशिष्ट स्त्रावाचं, ग्रेलिन नावाच्या हंगर हॉर्मोनचं प्रमाण वाढत जातं. म्हणून दुर्बिणीमधून जठराचा गोलाकार भाग हा त्याच्यात कट करून एक ट्यूमरसारखा समजून काढून टाकला जातो. सर्वसाधारण लोक त्याला जठर कमी करणं असं म्हणतात, पण 1-2 वर्षानंतर हे सर्व लोक नॉर्मल जेवण करत असतात. पण त्यांचं मेटाबॉलिझम हे लुकड्या लोकांसारखं होतं आणि ते सर्व खाऊनही त्यांच्या अंगी लागत नाही आणि त्याच्यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्बिणीतून असते.
2 किंवा 3 छोट्या पंक्चरमधून असते. 2 तासात व्यक्ती चालायला फिरायला लागते आणि 24 तासात घरी जाऊन आपल्या कामालाही लागू शकते. अच्छा, इतकं सोपं आहे सर. पण मग या दुर्बिणीतून होणाऱ्या शस्त्रक्रियेचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात का पुढे जाऊन लॉंग टर्मला? कुठलाही आपण उपचार केला त्याच्याबरोबर काहीतरी इफेक्ट येतात. ह्या व्यक्तींचं जेवण सुरुवातीला थोडंसं असतं, म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये काही व्हिटॅमिन्स हे त्यांना घ्यावे लागतात. 1-2 वर्षामध्ये त्यांचं स्टँडर्डाइज होऊन एक मल्टीव्हिटॅमिनची गोळी घेऊन त्यांचं आयुष्य नॉर्मल चालू शकतं. पण आपल्या सर्वांना साईड इफेक्टचा नेहमी बाऊ किंवा भीती असते. लठ्ठपणा वाढून मानसिकता बिघडलेली असते, डायबिटीस होण्याची शक्यता येते, पोट वाढतं, स्किनवरती स्ट्रेच मार्क्स येतात, डिप्रेशन येतं. पण तरीसुद्धा लोकांना असं वाटतं की नाही, अजून आपण दुसरा कुठला तरी प्रयत्न करूच. पण मी असं सांगायचा प्रयत्न करतो की शास्त्राप्रमाणे एखाद्याचं अपेंडिक्स फुटलं तर काढून टाकावं लागतं, एखाद्याला अँजिओप्लास्टी लागेल तर करावीच लागते. तसं या आजारांसाठी सुद्धा हा उपचार करावाच लागतो, कारण आज हा उपचार केला नाहीत तर 10 वर्षांनंतर डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, सांधेदुखी, वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा मानसिक आजार, डिप्रेशन असे सर्व आजार होऊन जीवालाही धोका निर्माण होतो आणि जगण्यातला आनंदही निघून जातो. खूपच सुंदर. सर, आता अशा पद्धतीचे आपण जेव्हा उपचार करतो आणि काही ओबेस रुग्णांना आधीपासून पीसीओडी किंवा पाळीचे त्रास किंवा इन्फर्टिलिटी अलॉंग विथ ओबेसिटी आलेलीच असते, तर अशा रुग्णांमध्ये काही विशेष इम्प्रूव्हमेंटचा स्कोप असू शकतो का? इन्फर्टिलिटी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजचे रुग्णांसाठी हे एक वरदान आहे, कारण वजन कमी केलं आणि हॉर्मोन बदलले की त्यांच्या ओव्हरीची क्षमता वाढते, त्यांचे पिरियड्स रेग्युलर होऊ लागतात. अशा खूप आमच्याकडे मुली आल्या होत्या ज्यांचं आधी हे ट्रीटमेंट झालेलं आहे आणि नंतर त्यांच्या नॉर्मल डिलिव्हरीज झालेल्या आहेत. अशाही खूप तरुणी आल्या होत्या ज्यांनी खूप प्रयत्न केलेत, IVF केलेत, वजन वाढतच गेलं आणि यश आलं नाही आणि त्यांनी ही ट्रीटमेंट घेतली आणि नैसर्गिकरित्याच त्यांना मुलं होऊन गेली. तुम्ही जर बघाल तर त्या सर्व रुग्णांमधले बदल हे त्यांची पाळी बदलते का रेग्युलर होते हे नुसतं चित्रामध्ये तुम्ही जरी त्यांच्याकडे पाहिलं आधीचं आणि नंतरचं, तर कुठलाही कॉमन मॅन सहज सांगू शकेल की नाही, या बदलाने नक्कीच काहीतरी जादूसारखा फरक पडलेला आहे. ते बदल निश्चितच आम्ही सर तुमच्याकडनं पाहत आहोत. आम्हाला एक फोन येतोय. गणेश बोलत आहेत उस्मानाबाद इथून. नमस्कार. बोला गणेश. नमस्कार, मी गणेश जाधव बोलतो उस्मानाबादहून. सर, माझं वजन 91 किलो आहे बरं. आणि माझं वय 34 वर्ष आहे. उंची 165 सेंटीमीटर आहे. आणि सर, काही त्यासाठी त्रास काय होतो? डाएट वगैरे आहे का, किंवा एक्सरसाइज किंवा आधुनिक पद्धती कोणत्या आहेत वजन कमी करणे? सांगतो तुम्हाला. ठीक आहे. 165 उंची जर असेल तर सर्वसाधारणपणे 65 प्लस मायनस 1-2 किलो असं तुमचं वजन पाहिजे. आता जर 65 किलो वजन पाहिजे आणि जर 91 असेल तर तुम्ही विचार करा, साधारणपणे 25-30 किलोचं ओझं तुम्ही वाढू शकता. सर्वसाधारण डाएट किंवा बाकी सर्व उपायांनी 8 ते 10 किलोचाच फरक पडू शकतो. जेव्हा एवढं जास्त वजन वाढलेलं असतं याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये पचनक्रियेमध्ये हॉर्मोनचा दोष आहे आणि तुम्हाला दुर्बिणीतले उपचार करून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. सर्व खाऊन काहीही न करता तुमचं वजन परत 65-70 किलो होऊ शकतं. त्यात थोडेसे बदल तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये आणले तर तुम्ही हे वजन आयुष्यभर टिकवू शकता. गणेश, आम्हाला खात्री आहे की सरांनी जे 2 वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की शस्त्रक्रियेनंतर सर्व खाऊन सुद्धा तुम्ही तुमचं वजन एका 65च्या मर्यादेपर्यंत मेंटेन करू शकता, याहून उत्तम पर्याय तो काय असू शकेल आपल्यासाठी. सर, हॉर्मोनल इम्बॅलन्स जे स्त्रियांमध्ये आपण विशेषतः म्हणतो, तर अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेनंतर किंवा आधी कुणाला इम्बॅलन्स असेल तर त्यामध्ये काय तफावत किंवा आपल्याला इम्प्रूव्हमेंटचा स्कोप किती असू शकेल? तुम्हाला मी एका चित्रामधून दाखवतो. एक व्यक्ती आली होती माझ्याकडे इंग्लंडहून. वय फक्त 24 होतं, पण चेहरा पाहिला तर चेहऱ्यावर सूज होती, चेहऱ्यावर केस होते, पिरियड्स इरेग्युलर होते आणि आपण कोणालाच आवडत नाही म्हणून डिप्रेशन होतं. इच्छा काय होती? खूप छान दिसावं, खूप छान कपडे घालावे आणि आपल्याला एक चांगला नवरा मिळावा. आता तुम्ही जर बघाल, फक्त हॉर्मोन म्हणा, पिरियड्स पाळणं म्हणा, डायबिटीस म्हणा, हे सर्व न दुखणारे आजार असतात. पण आजच्या काळामधला सगळ्यात मोठा आजार जो ह्या तरुण तरुणींना असतो ते म्हणजे
त्यांनी जर स्वतः छान दिसत नसेल आणि स्वतः आवडत नसेल तर सेल्फ एस्टीम कमी होतं, त्यांची सर्व प्रकारची प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा कमी होते. सर, काही चित्रांचा तुम्ही उल्लेख करत आहात, तर आम्हाला दाखवू शकाल काय की आमच्या प्रेक्षकांचा आणखीन प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्हाला जर काही इमेजेस मी पाहता आले तर निश्चितच आम्हाला आवडेल. नक्कीच. मी ह्या चित्रामध्ये आत्ता मी बोललो त्याच व्यक्तीचा चेहरा आहे. तुम्ही जर आधीचा आणि नंतरचा चेहरा बघितलात तर कदाचित विश्वासच बसणार नाही की हा याच व्यक्तीचा चित्र आहे. या एका मुलाला बघितलं तर तुम्ही हळूहळू त्याची छाती वाढत होती, कमरेभोवती फॅट वाढत होतं आणि त्याचं ॲक्च्युअल वजन किती असायला पाहिजे होतं तसं तो 1 वर्षांनी झाला, तसाच तो खूप वर्ष टिकला. नुकतंच त्याचं लग्न झालं. खूप आनंदाने त्याने मला सांगितलं, डॉक्टर मला बारीक आणि खूप छान दिसणारी बायको मिळाली. आणि तुमचं पार्टनर तुम्हाला आयुष्यात जे काय मिळतं त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचं यश अवलंबून असतं. त्याला जेवढा आजार गेला, पाय दुखायचे थांबले, दम लागायचा थांबला, या सगळ्याचा जेवढा आनंद झाला होता त्याच्याहून जास्त त्याला चांगली बायको मिळाल्याचा झाला होता. आणि सर्व मुलामुलींच्या पालकांनी, आईवडिलांनी हा पण विचार केला पाहिजे. नेहमी आईवडिलांना वाटतं नाही डॉक्टर खूप आळशी आहे, लवकर उठत नाही, खातो, पण त्यांना कदाचित मेटाबॉलिझम किंवा पचनाचा आजार असू शकतो असं समजून त्या आजाराची योग्य ती तपासणी करून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. सर, तुम्ही दाखवलेल्या चित्रांमधून खरंच तिथे बसलेल्या सगळ्या आमच्या प्रेक्षकांना खूपच प्रोत्साहन मिळत आहे आणि बरेचसे जण खूप उत्सुक असतील की अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेतनं सुद्धा आपण आपलं एक वजन मेंटेन करू शकतो. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. ही जी वनस्पती आत्ता आपण पाहतो आहोत त्याला आमलकी असं संस्कृतमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आवळा असं म्हणतात. आवळा म्हणतात राय आवळा असाही एक असतो. हा डोंगरी आवळा आहे. याची डोंगरात उत्पन्न होणारी झाडं जी आहेत ती जास्ती गुणकारी असतात आणि बागेमध्ये लावलेल्या औषधांच्या आवळ्याच्या झाडाचा उपयोगही तसाच होत असतो. या आवळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग असा आहे की ह्याच्यात व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आणि आयुर्वेदाने आपलं वय टिकून ठेवण्यासाठी, तारुण्य टिकून ठेवण्यासाठी ज्या वनस्पती वापरलेत त्याच्यामध्ये आवळा हा अग्रणी आहे. आवळ्यामुळं वय स्थापन होतं आणि 35 नंतर जर आपण हा आवळा चूर्णाच्या स्वरूपात किंवा च्यवनप्राशच्या स्वरूपात जर घेतला तर आपल्या शरीरातला जोम जो आहे तो कायम राहतो, आपला वर्ण जो आहे तो चांगला राहतो, हाडांची झीज होत नाही आणि आयुष्याचं वर्धन होत असतानाच केस काळे राहणं, त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होणं असंही होतं. आवळा हा जरी आंबट लागत असला तरी पोटात गेल्यानंतर तो गोड बनतो. हे याचं वैशिष्ट्य आहे आणि ही शीतवीर्यात्मक वनस्पती आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे, ऑक्टोबर हीटसारखा एखादा ऋतू सुरू आहे, अशावेळी ही वनस्पती पोटामध्ये घेणं हे इष्ट आहे. याचा दुसरा उपयोग म्हणजे याच्या पानांचं चूर्ण जर आपण पोटात घेतलं तर गॉल ब्लॅडर स्टोन किंवा पित्ताशयामध्ये खडे होणं हा आजार उत्तम पद्धतीने कमी करता येतो. पानं ही सारकसुद्धा आहेत आणि त्याच्यावर तुरट असल्याकारणानं आपली तहानसुद्धा ते कमी करतात. याच्या जोडीलाच त्रिफळा चूर्ण नावाचं एक औषध तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. हिरडा, बेहडा आणि आवळकाठी अशा 3 वनस्पती त्यांच्यामध्ये आहेत, त्यांची फळं त्याच्यामध्ये आहेत. तर हिरड्याची पावडर, बेहड्याची पावडर आणि ह्या आवळ्याची पावडर असं जर आपण रोज रात्री पोटामध्ये तूप आणि मधावरती घेतलं तर कोठा साफ होतो, झोप चांगली लागते, भूक चांगली लागते, त्वचेवरच्या सुरकुत्या कमी येतात आणि वेगवेगळ्या आजारांच्या प्रतिकार शक्तीचा आपल्या शरीरामध्ये आविर्भाव होतो. हे या वनस्पतीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. याच्या बरोबरीनं याच्या झाडापासून एक कात तयार करतात, पांढरा कात, आणि तो जर पोटामध्ये घेतला गेला तर उत्तम पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. एकंदरीत तुम्हाला असं लक्षात येईल की तरुणपण टिकवणं, पित्त कमी करणं, आम्लपित्त कमी करणं, गर्भिणीचे आजार, सुतिकेचे आजार आणि बालकांचे आजार या सगळ्यासाठी जशी आई झटत असते तशा पद्धतीने आवळा हा झटत असतो. आपण काजूबद्दल एक माहिती पाहत होतो ब्रेकमध्ये, तर आता आणखीन थोडीशी माहिती या काजूबद्दल की काजूमध्ये कॉपर हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असते आणि कॉपर आपल्या शरीरामध्ये विशेषतः हाडं आणि सांधे यांच्यामधलं इलॅस्टिन आणि फायब्रिनच्या डिपॉझिटसाठी खूप मदत करतं. त्यामुळे हाडांची आणि सांध्यांची हालचाल आणि फ्लेक्सिबिलिटी ठेवण्यासाठी काजू खाणं आठवड्यातनं
2 ते 3 वेळा सुद्धा आवर्जून आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर शरीरामधलं जे मज्जा संस्थान आहे, नाडी संस्थान आहे आणि त्याबद्दल जे विशेष विकार होतात, जसं अर्धशिशी, मायग्रेन, सारखी होणारी डोकेदुखी, सारखा होणारा डोळ्यांचा त्रास, यासाठी सुद्धा काजूचं सेवन करणं आपल्यासाठी लाभदायक ठरतं. आता आपण पुन्हा सरांच्या चर्चेकडे वळणार आहोत की सर, एक उदाहरणातर्फे मला विचारायचं आहे की साधारण 91 किलो वजनाची व्यक्ती आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट आणि आपली शस्त्रक्रियेची ट्रीटमेंट, या दोघांमधलं कंपॅरिझन काही उदाहरणातून आपण दाखवू शकाल का? हो, मी एका उदाहरणातून दाखवू शकेल. एक मुलगा मला भेटला होता. काही काळी त्याचं वर्षांपूर्वी वजन 91 किलो होतं. पण आई वडिलांना असं पटत नव्हतं की याला कुठली ट्रीटमेंट द्यावी. तुम्ही त्याचा आधीचा आणि एका दुर्बिणीतल्या उपचारानंतरचा फोटो बघताय, त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय. सगळं दुर्बिणीतून शस्त्रक्रियेने त्याला चांगलं मात्र केलं. मला वाईट याचं वाटलं की तो जेव्हा 90-100 किलोचा होता तेव्हा अजून 10 वर्षांनी असा एवढा मोठा 200 किलोचा होईल असं आई वडिलांना वाटलंच नव्हतं. त्यामुळे त्याला कुठेतरी डाएटला पाठव, कुठेतरी पेपरमध्ये वाचून पाठव, अशी ट्रीटमेंट करत राहिले. सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही असेच उपाय करत राहिलात आणि जर काही वर्षांनी वजन वाढत राहिलं तर शरीराची स्किनची इलॅस्टिसिटी जाते, माणसाचं मन खचून जातं, डिप्रेशन येतं. सर्वजण त्या व्यक्तीला तुझ्यामुळेच होतं, तूच ऐकत नाही असे दोष देतात आणि त्याच्यामुळे जास्त त्याच्यावर मनावर परिणाम होतात. सर्वांनी सहानुभूतीने असं बघितलं पाहिजे की ह्या व्यक्तीला खरंच आजार आहे आणि त्याची वेळेत ट्रीटमेंट केली पाहिजे. याची पण मी तुम्हाला 2 उदाहरणं दाखवणार आहे. एक 90-100 किलोच्या आधीच साधारणपणे वजन वाढायला लागल्यानंतर एका मुलाच्या आईवडिलांनी आणलं की डॉक्टर त्याचा आता लवकरात लवकर उपचार करा. आणि उपचार केल्यानंतरच्या काही 4-5 महिन्यातच तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा हसू बघू शकता, त्याचं पोट गेलेलं आहे आत, चेहऱ्यावरची सूज गेली आहे आणि खरंच त्याचं वय कमी झालं असं वाटायला लागलं आणि तो स्वतःवर खुश झाला आणि आपोआप तो म्हणेल ते पाळायला लागला. आई वडिलांना वाटलं की जणू काही डॉक्टरनी याच्या मेंदूवरच ऑपरेशन केलंय की जेणेकरून तो सर्व ऐकायला लागला, कमी खायला लागला. इतका बदल हा शास्त्रीय उपायातनं होऊ शकतो. खूपच उत्सुक आणि उत्स्फूर्त अशी ही उदाहरणं आहेत आणि आम्हाला सुद्धा खूप बरं वाटत आहे. सर, एक फोन आहे आपल्याकडे. विलास बोलत आहेत आपल्याकडे. नमस्कार विलासजी, बोला. सर, माझा सरांना एक प्रश्न आहे. ऐकू येतोय? हो हो. तर माझ्या 2 बहिणी आहेत. त्यांची उंची सारखीच 160-65 सेंटीमीटर उंची आहे त्यांची आणि त्यांचं वजन आहे का नाही वाढलेलं. वजन वाढल्यामुळे त्यांचे गुडघे दुखणे, सांधे दुखणे, चालताना दम लागणे हे होते. तर या शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो एवढंच मला अंदाज सांगावा. ठीक आहे, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे होतात. आपण नेहमी कसं ऑपरेशन किंवा दुर्बिणीतनं उपचार म्हटलं तर कुठेतरी कापणं, टाके मारणे असं म्हणतो, पण इथे कुठेच टाके मारले जात नाहीत. हे टाके मारण्याच्या मशीन दुर्बिणीतनं वापरून केलं जातं. ही सर्व मशीन्स ही अमेरिकेतून तयार होऊन भारतात येतात. अर्थात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व लोकांना याचा उपचार करता येतो. माणसाचं वय किती, आजार किती, वजन किती, 100 किलो आहे का 200 किलो आहे, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये 1.5 लाखापासून ते 3.5 लाखापर्यंत याला खर्च होऊ शकतो. परंतु सर्वांसाठी काही ना काहीतरी उपाय आमच्याकडे असतोच. आम्ही इंटरेस्ट शिवाय दर महिन्याला हप्त्यानी द्यायची सोय बँके थ्रू आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे, ज्याच्यामध्ये रुग्णाला एकही इंटरेस्ट भरावा लागत नाही, हॉस्पिटल ते भरतं. तसंच दर वर्षामधून 4 ते 5 वेळा आम्ही कॅम्प करून ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी सोय उपलब्ध करून देतो. पण तसंच जर कोणाला हृदयविकार असेल, काही रक्त पातळ व्हायची औषधं असेल, वजन खूप जास्त असेल, श्वास घ्यायला खूपच त्रास असेल तर त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे काही अजून आधुनिक उपचार करून काही अजून साहित्य वापरायला लागून थोडाफार खर्च कमी जास्त होऊ शकतो. नशिबाने आजच्या काळामध्ये जर तुम्हाला खूप त्रास होत असेल आणि तुमच्या जीवाला जर धोका असेल तर तुम्हाला याच्यावरती इन्शुरन्सचा उपाय नक्कीच मिळू शकतो. छान विलासजी, निश्चितच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आणि तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्हालाही सर हे ऐकून खूप छान वाटतं आहे की जे गरजू लोक आहेत आणि आर्थिक परिस्थिती तेवढीशी चांगली नाहीये त्यासाठी तुमचं हॉस्पिटल विशेषतः इन्स्टॉलमेंटचं जे ऑप्शन्स आपण म्हटलात आणि काही कमी जास्त जे काही तुम्ही आम्हाला सांगितलं ते ऐकून खरंच आमच्या प्रेक्षकांना खूप एक दिलासा मिळालेला आहे. सर, मानसिकतेवरती आपण होतो
की बऱ्याचदा वजन वाढल्यामुळे एक आपला अपिअरन्स किंवा समाजातलं आपलं स्थान लोक हसू लागतात, वेगळ्या दृष्टीने आपल्याकडे पाहू लागतात, तर तेव्हा मन कुठेतरी नाराज होतं, डिप्रेशनमध्ये आपण जातो. तर ओव्हरऑल आपली ही शस्त्रक्रियेची ट्रीटमेंट करण्यापूर्वी तुम्ही रुग्णाची मानसिकतेची सुद्धा विशेष काळजी घेता का? हो, आमच्याकडे एक फुल टाईम सायकोलॉजिस्ट, डायटिशियन, फिजिशियन, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, सर्व प्रकारचे तज्ज्ञ एकत्र येऊन प्रत्येक रुग्णाची तपासणी करून मगच ट्रीटमेंट दिली जाते. अगदी लहान मुलापासून ते तरुणापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत वजन वाढलं तर मानसिकता बिघडतेच. भूक जास्त लागली आणि कोणी आपल्या ताटाकडे बघत असेल तर गिल्टी वाटतं. कोणी तुम्हाला आळशी म्हणलं तर वाटतं, पण हे खरंच आळशी नसतात. भूक लागली तर माणूस जेवणारच, पोट भरेपर्यंत जेवणारच. आणि जर 20-30 किलोहून जास्त वजन असेल तर आपोआप तुमच्या हृदयाला तेवढं जास्त काम करायला लागतं, फुफ्फुसाला जास्त काम करायला लागतं, हाडांना काम करायला लागतं, स्नायूंना काम करायला लागतं. ते सर्व दमून जातात, साथ देत नाही आणि बाकीचे लोक त्याला आळशी म्हणतात. विशेषतः मानसिकता म्हणाल तर मी एक उदाहरण दाखवेल. हा जगामधला सगळ्यात लहान वयाचा मुलगा आहे, याची ट्रीटमेंट यशस्वी झाली म्हणून बीबीसीने ह्याची डॉक्युमेंटरी 9 वर्षांनंतर केली आहे. तर लहान असताना जर तुम्ही बघितलं तर त्याची अशी इच्छा होती की डॉक्टर मला खेळायचं आहे. स्लाइड ले लीजिए. एका मूवीमध्ये त्याला ऍक्च्युली काम मिळालं होतं. खूप जास्त कोल्ड्रिंक जिंकायच्या कॉम्पिटिशनात त्याला न्यायचे. मी म्हटलं बेटा तुला काय पाहिजे? तर म्हणा डॉक्टर मला खेळायचं आहे. त्याचं आता शस्त्रक्रिया होऊन 9 वर्ष झालीत. बीबीसीने तो फॉलो केलाय. तुम्ही बघू शकता एक हँडसम मुलगा, आजही तो फुटबॉल प्लेअर आहे. म्हणजे अगदी लहान असलेल्या व्यक्तीपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत लठ्ठपणा किंवा त्याच्यामुळे आजार आलेले असल्यामुळे खूप मानसिक आजार होऊ शकतात आणि जे पूर्णपणे बरेही होऊ शकतात. सर, तुमच्या कार्यक्रमाची आणि तुमच्या ओव्हरऑल कार्याची दखल बीबीसी न्यूजने सुद्धा घेतलेली आहे. सर, एक फोन आहे आपल्याला. वसीम बोलत आहेत आपल्याकडे पुण्याहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी मोहसिन शेख बोलतोय पुण्यावरून. बोला. हा बोला. माझं वय आहे आता 29 वर्ष. हॅलो. हा येस बोला, ऐकतोय मी. हा, आणि हाईट आहे माझी 180 सेंटीमीटर. हॅलो. हा हा बोला. हा, तर मला हे विचारून घ्यायचं होतं की मेडिक्लेमचा मी वापर ह्या शस्त्रक्रियेसाठी करू शकतो का? ठीक आहे, मी याचं उत्तर देतो. मेडिक्लेम जेव्हा लोक काढतात तेव्हा खूप वेळेला आपले सर्व आजार पहिला फॉर्म भरताना लपवून ठेवतात. असं करू नये. प्रत्येकाने प्रामाणिकपणे फॉर्म भरावा. जर तुम्हाला मेटाबॉलिझमचा कुठलाही आजार असेल, तुम्हाला त्याच्यामुळे डायबिटीस असेल, गुडघ्याचा आजार असेल, तर तुम्हाला त्याच्यावरती मेडिक्लेमची सुविधा मिळू शकते. काळ बदलत चाललाय. अख्ख्या जगामध्ये याला मेडिक्लेम मिळू शकतो. आपल्या गव्हर्नमेंटनी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी हे दिलेलं आहे. काही इन्शुरन्स कंपन्यांनी हे सुरू केलं आहे. अर्थात याच्यावरती कॅशलेस सुविधा मिळत नाही. तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली क्लेम करून इन्शुरन्स कंपनीला पटवून द्यावं लागतं की तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, पण तरीसुद्धा त्याच्यामुळे खूप आजार होतात. तुम्ही जर बघाल तर मगाशी एक प्रश्न विचारला, आत्ताही प्रश्न विचारला, प्रत्येकाला किमतीची कायम काळजी असते. जर तुम्ही बघाल की तुमचं जसं वजन वाढत जातं तसं तुमचं जेवण वाढत जातं, तुमची ॲक्टिव्हिटी कमी होते, तुम्ही मोठ्या मोठ्या आकाराचे कपडे विकत घ्यायला जातात. जर तुम्ही दरवर्षीचा तुमचा अदरवाईज होणारा खर्च बघाल तर या शस्त्रक्रियेनंतर तो खर्च खरा वाचतोच. एक 2-2.5 वर्षात तुमचा जेवढा खर्च होतो तो पूर्ण तुमचा वसूल होतो. त्याच्या पुढे तुम्ही ते सेव्हिंग करू शकता. त्यामुळे या उपचारांनंतर खूपसे पेशंट असं म्हणतात की डॉक्टर मी एकदाच थोडा खर्च केला पण मी 5 वर्षात जास्त श्रीमंत झालो. मोहसिन, खरंच या अगदी प्रामाणिक पद्धतीने सरांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आणखीन काही माहिती आपण सरांकडनं पाहणार आहोत आणि आणखीन कोणते डॉक्टर आपल्या भेटीला येणार आहेत त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. सर, एक खूप वेळापासून मनामध्ये येतंय की लग्नापूर्वी जर अशा शस्त्रक्रिया करून जर आपण वजन कमी केलं तर लग्नानंतरच्या आयुष्यात, विशेषतः लग्नानंतर जे प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक दाम्पत्याला अपेक्षित असतं की एक बाळ यावं आपल्या घरामध्ये, तर असे काही उल्लेखनीय क्षण आहेत का आपल्याकडे की त्यातनं आपण दाखवू शकाल? मी असे 2 उल्लेखनीय क्षण तुम्हाला दाखवणार आहे. जिथे तुम्ही जर बघितलं
तर वय जास्त होतं मुलीचं, वजन जास्त होतं मुलीचं, आणि त्याच्यामुळे खूप डिप्रेशन होतं. चांगला पती मिळावा अशी इच्छा होती, पण त्याच्यानंतर आपल्याला मूल व्हावा अशी इच्छा होती. तिचे पिरियड्स अगदीच इरेग्युलर होते, सर्व ट्रीटमेंट देऊन यश येत नव्हतं. आणि त्यामुळे आई वडिलांना अशी काळजी होती की आपल्या मुलीला तर ही प्रेग्नन्सी होऊ शकेल का. दुसरं तुम्ही जर उदाहरण बघितलं तर आजच मी यांना भेटलो, खूप आनंद वाटला. कुठल्याही ट्रीटमेंटचं खरं यश असतं हे त्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं झाल्यानंतर चांगला नवरा मिळणं, मूल होणं, या सगळ्यांना अत्यंत महत्त्व असतं. या ट्रीटमेंटनंतर काही काळानंतर माणसाचं जेवण आयुष्य पूर्ण नॉर्मल होतं, पाळीचे पिशवीचे आजार जातात, हॉर्मोन्स करेक्ट होतात, आणि त्याच्यामुळे बाळसुद्धा नॉर्मल होऊ शकतं. आत्तापर्यंत अशा 400-500 मुलींचं मी लग्नाआधी ट्रीटमेंट केलेली आहे. त्यांचं लग्न होऊन, त्यांना मुलं होऊन, त्यांचं आयुष्य नॉर्मल होईपर्यंतची जबाबदारी आणि ट्रीटमेंट आम्ही घेतो. आणि खरा आनंद हे सगळं पूर्ण झाल्यानंतरच होतो, आणि त्यालाच यशस्वी ट्रीटमेंट असं मी म्हणेन. खूपच छान शब्दामध्ये यशस्वी ट्रीटमेंट स्त्री वर्गासाठी काय असू शकेल याचा सरांनी आपल्याला उल्लेख करून दिलेला आहे. सर, एक फोन आहे आपल्याला. श्वेता बोलत आहेत आपल्याकडे पुण्यातून. नमस्कार श्वेताजी. हा, मी पुण्यावरून बोलते. बोला. मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. माझं वजन आहे 68 kg आणि मला माझं वजन कमी करायचंय. ठीक आहे, याच्यावर उपचार होऊ शकतात, पण तुम्हाला तज्ज्ञांकडे जाऊन तुमच्या सर्व तपासण्या केल्या पाहिजेत. शास्त्रीय तपासणीप्रमाणे तुमचे हॉर्मोन्स, तुमचे थायरॉइड, तुमचं इन्शुलिन हे सर्व मोजून कशात दोष आहे हे बघून याच्यावरती निश्चितच साधा उपाय होऊ शकतो आणि तुम्हाला यश मिळू शकतं. छान श्वेताजी, निश्चितच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. सर, आणखीन काही आमच्या प्रेक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काही विशेष केसेस दाखवू शकाल का? मी एका मुलाचं उदाहरण देणार आहे. मुलगा आहे, वजन वाढतंय. आई वडिलांना फक्त वजन वाढतंय याचीच काळजी होती. तुम्ही जर चित्रामध्ये बघाल तर हळूहळू वजन वाढता वाढता त्याच्या छातीची वाढ व्हायला लागली, आणि आई वडिलांना काळजी व्हायला लागली की आपल्या मुलाची ही छाती कशी वाढते. पण मुलगा काही शर्ट काढून कोणाला दाखवू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. तर खूप वेळा छातीची वाढ होणं, जांघेमध्ये किंवा काखेमध्ये काळेपणा येणं हे आजार असतात जे पेशंट स्वतः सर्व लोकांच्या समोर बोलू शकेलच असं नाही. आई वडील त्याला फक्त कमी खा, व्यायाम कर असं सांगत बसतात, पण हे सर्व आजार त्याच्या पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर झाल्यामुळे होत असतात, आणि अशा रुग्णालाही पूर्ण ट्रीटमेंट देऊन यशस्वी होऊन पूर्ण बरं होता येतं. खूपच छान सर. उदाहरणार्थ जेव्हा आपण बघतो आणि प्रत्यक्ष जेव्हा फोटोंमध्ये आपण बघतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी खूपच त्याची मदत होते. प्रेक्षक हो, आता आपली वेळ झालेली आहे आपल्या विशेष आरोग्य सल्ल्याची. तर पाहूया यावेळी आपण आरोग्य सल्ल्यामध्ये काय विशेष माहिती देत आहोत. आरोग्य सल्ला. आपले राहणीमान नियमित असतानाही आपले वजन एकाएकी जर वाढू लागलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉइड, मधुमेह इत्यादी बाबत परीक्षण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज सकाळी नियमित अर्धा ते पाऊण तास चालणे उपयुक्त ठरते. याचबरोबर आणखीन एक विशेष सल्ला आपण आपल्याला देत आहोत, तो असा की वजन कमी करण्यासाठी हेवी डाएट्स आणि जिम मध्ये व्यायाम करत असताना आपलं ब्लड प्रेशर, श्वासाची गती, समतोल आहार इत्यादी अनेक गोष्टींवर सुद्धा नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचा फीडबॅक, आपला अभिप्राय आणि नवीन नवीन डॉक्टरांना आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. त्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. याचबरोबर फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सर, अगदी सरतेशेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे की बाकीच्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स आणि शस्त्रक्रियेतून जो आपण इन्स्टंट आणि परमनंट अनुभव रुग्णांना देतो याचं एक थोडक्यात कंपॅरिझन आम्हाला कसं सांगू शकाल? आजच्या काळात जर बघितलं तर प्रत्येकाला साधा सोपा, काही कष्ट न करता पटकन काही उपाय व्हावा अशी इच्छा असते. सर्वच आजारांना असा उपचार असेल असं नाही, म्हणून वेळेत जर उपचार केला
तर या सर्व ट्रीटमेंटना यश येऊ शकतं. पण जर एका ठराविक स्टेजच्या पुढे गेलं, 20 किलोहून जास्त वजन वाढत गेलं, जसं तुम्ही ऐकत बघताय, एका 20 किलोहून वजन वाढून गेलं, खूप प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर जर उपाय केला तर हळूहळू तुम्ही बदल होऊन नॉर्मल होऊन जाता. असा उपाय दुर्बिणीतून केल्यानंतर झालेली प्रत्येक व्यक्ती मला असं म्हणते की डॉक्टर, आधीच तुम्हाला का नाही भेटलो, मी माझ्या आयुष्याचे 4-5 वर्ष हे अत्यंत निराशेत आणि सगळ्यांचा दोष घेत का घालवले असं वाटतं. त्यामुळे शास्त्राप्रमाणे जो योग्य असेल तो उपचार खरंच करावा आणि ॲक्सेप्ट करावा. खूपच सर प्रेक्षकांना आणि तुमच्या प्रश्न उत्तरांबरोबर माझ्या मनातही सरते शेवटी काही छोटेसे प्रश्न आहेत की स्थूलत्व ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा चयापचयातल्या बदलामुळे होणारा हा विकार आहे का? हा आजारच आहे आणि हा विकारच आहे. ओके. स्थूल व्यक्तीला इतरांच्या कंपॅरिझनमध्ये हृदयविकाराचा जास्त धोका असू शकतो का? हो, असतोच. आणि त्याच्यामुळेच आजच्या काळातले हृदयविकार वाढत चाललेले आहेत. केवळ नियमित व्यायाम आणि खाण्यापिण्यावरती कंट्रोल ठेवण्यामुळे सुद्धा खूप वाढलेलं वजन आपण कंट्रोल करू शकतो का? नाही, हे फक्त लवकर जर उपाय केला तरच याला यश येतं. शस्त्रक्रिया सोडून इतर जे उपचार आहेत की त्यामध्ये 1 महिन्यामध्ये 8 ते 10 किलो वजन कमी करून देणं हे बरोबर आहे का? हे चुकीचे आहेत आणि शास्त्रीय नाहीत. अगदी शेवटचा प्रश्न की गॅस्ट्रेक्टॉमी केल्यानंतर सुद्धा लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचं पथ्यपालन करणं खूप महत्वाचं आहे का? हो, प्रत्येकाला लाईफस्टाईल जास्तीत जास्त चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. खूपच छान. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, तरुण वयातला लठ्ठपणा हा विषय आपण आज डिस्कस केलेला आहे. तरुण वय म्हणजे साधारण 18 ते 45 हे वयोमान आणि याच वयामध्ये आपण आपल्या करिअरची, आपल्या आयुष्याची नवीन स्वप्नांचे प्लॅनिंग करतो आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा करतो. पण मग याच वयामध्ये जर आपण वाढलेल्या वजनामुळे आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या अनेकविध आजारांमुळे जर त्रस्त असू तर आपण आपली स्वप्न कशी बरे पुरे करू शकू? तर दूरदर्शनच्या हॅलो डॉक्टरच्या आणि डॉक्टर शशांक शहा यांच्या मदतीने आम्ही एक पाऊल पुढे आलेलो आहोत तुम्हाला हे उत्तम मार्गदर्शन करून देण्यासाठी. निश्चितच वाढलेल्या वजनातनं आपण पूर्णपणे या आधुनिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून स्वतःला मदत करू शकता. खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना की ज्यांना खरंच अशा चिकित्सेची नितांत गरज आहे. सर, तुम्ही आमच्या हॅलो डॉक्टर परिवारामध्ये आलात, उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी आमच्या टीमकडनं मनापासून आपले आभार. धन्यवाद.